कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जानू आता सांग, अगं काय काय झालं? आणि काय काय गिफ्ट दिले त्याने? आई, तू नाही काही विचारणार? तू का अशी गप्प उभी आहेस? अगं आता ह्यांचे जे प्रश्न आहेत तेच माझे आहेत. माहिती होतं मला, तू मला काही विचारणार नाहीस असं होणारच नाही. जानू आता विषय भरकटवू नकोस तू. सांग ना काय काय झालं ते. बहिणी, मी सकाळी म्हणलं होतं ना, माझ्या होणाऱ्या नवऱ्याने मला माझ्या फेवरेट बीचवर घेऊन जावं. जयंतने तेच केलं. तो मला माझ्या फेवरेट बीचवर घेऊन गेला होता. काय सांगतेस? समुद्रावर? हो खरं बोलतेस जानू? हो वहिनी, मी खरंच सांगते. जयंत मला खरंच बीचवर घेऊन गेला होता. पण काय ग, सासवड मध्ये कुठे बीच? अगं बाई हो ना. एक्झॅक्टली. एका दिवसात तुम्ही बीचवर जाऊन इकडे येताय, हे पॉसिबल नाहीये जानू. वहिनी अगं आहे पॉसिबल, कारण जयंत कडे प्रायव्हेट जेट आहे. तो मला त्याच्या प्रायव्हेट जेट मधून माझ्या फेवरेट बीचवर घेऊन गेला होता. जेट? हाऊ रोमॅन्टिक. ए मग पुढे? मग पुढे काय? मी पडले ना चक्कर येऊन. काय ग जानू? आई, ताई, डोंट वरी. जयंतने सावरलं मला. जानू या ठिकाणी तुझा भाऊ असता आणि मला जर अशी चक्कर आली असती ना, तर सरळ घरी घेऊन आले असते. काय ग वीणा? आणि ताई, तुला तर माहिती आहे ना, मला आईस्क्रीम धो धो पाऊस पडत असतानाच खायला आवडतं. म्हणून मग जयंतने भर बागेत फक्त माझ्यासाठी आर्टिफिशियल पाऊस पाडला. काय? हो. आणि मग आम्ही एका मोठ्या यॉट मध्ये गेलो आणि त्या यॉट मध्ये बरोबर समुद्राच्या मधोमध मी केक कट केला. कुठे? अगं बोट बोट. आई, यॉट म्हणजे बोट. बोटीवर गेले? माहितीये हा मला. तुम्हाला नाही, त्यांना सांगते. आणि मग मी आणि जयंत टायटॅनिक मधल्या हिरो हिरोईन सारखे असे हात लांब करून उभे होतो. अगं बोल ना, पुढे बोल ना. आणि त्यानंतर सगळ्यांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात, आय लव्ह यू जान्हवी, असं जयंत ओरडला. जानू किती लकी आहेस ग तू. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ वीणा. जीव ओवाळून टाकणारा नवरा मिळणं म्हणजे बाईसाठी भाग्यच असतं बघ. जानू, हा तुझा होणारा नवरा माझ्या श्री सारखाच आहे बघ. जयंत सुद्धा तुझ्यावर जीवापाड प्रेम करेल, तुला खूप आनंदात ठेवेल बघ. अगदी बरोबर सासूबाई. आजी, आणि फक्त एवढंच नाही, मला काय खायला आवडतं हे जाणून घेण्यासाठी जयंतने वीणा वहिनीला कॉल केला होता. हो का ग? तुम्हाला फोन केला होता? हो सांगितलं नाहीस तुम्हाला? आई, ते तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं. आई, अगं वीणा वहिनीने जयंतला सांगितलं की मला पावभाजी आवडते ते, आणि मग आम्ही गेलो पावभाजी खायला. पण तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की जयंतचं वॉलेटच हरवलंय. अगं मग? अरे देवा, मग तुम्ही पावभाजी न खाताच आलात की काय? नाही ग वहिनी, मी तर मनसोक्त पावभाजी खाल्लीये. अगं जानू, पण जयंतराव त्यांचं पाकिट हरवलं म्हणालीस ना तू, मग पैसे कसे दिले? हो आई, पण मला पावभाजी खाता यावी म्हणून जयंतने त्याचं घड्याळ त्या हॉटेलवाल्याला दिलं. जानू, एका पावभाजीसाठी एवढ्या महागातलं घड्याळ देऊन टाकलं? हो.
या ठिकाणी तुझा भाऊ असता ना तर जीव दिला असता, पण घड्याळ जाऊ दिलं नसतं. हे काय ग? म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. जानू, यू आर सो लकी. तुझा लाईफ पार्टनर तुला खुश ठेवण्यासाठी सरप्राईजेस प्लॅन करतो. हे किती स्पेशल आहे माहितीये? नाहीतर आमचे नवरे. काश आम्ही तुझ्यासारखे लकी असतो. जानू, तू खुश आहेस ना? ताई अगं, मी तर खूप खुश आहे. मला तर आता मी ऑलरेडी स्वर्गातच आहे असं वाटायला लागलंय. बाकी माझ्या काहीही लक्षात नाहीये. हे सगळं ऐकल्यावर ना खूप छान वाटतंय बघ जान्हवी. मनात इतके विचार होते ना, पण आता कळतंय मला. अगं, आपल्याला आपलं मन ओळखणारं, आपल्याला काय हवंय हवं नको ते पाहणारं नवरा मिळाला ना की बस, दुसरं काही नको असतं बघ. जान्हवी, खूप नशिबवान आहेस तू जान्हवी. जयंतरावांचं मनापासून प्रेम आहे बघ तुझ्यावर. मला खात्री पटली आहे. जयंतराव तुला आनंदात ठेवतील. सुखाचा संसार होणार बघ तुझा. बरं जानू, आता तू जरा जाऊन हातपाय धु आणि आराम कर. हो. वीणा, हे आवरायला घे. मी स्वयंपाकघर आवरते. हा, हो हो. आज दिवस खूप हेक्टिकच होता नाही? वहिनी, तुम्ही आवरा, मी रेस्ट करून येते. हा. जानू बोलल्यावर आत्ता कुठे स्वर्गात गेल्यासारखं वाटत होतं. हे काम बघून एका क्षणात जमिनीवर आले बाई. वीणा वहिनी, मी येते तुला मदत करायला. आपण आवरून घेऊया. एवढं झालं की येते. नशीब बाई, तू तरी माझ्या मदतीला येतेस ते. विश्वा, विश्वा, अरे एक बियर घे रे, सगळं विसरून जाशील. एकदम ओके मध्ये सांग रे म्हण्या. हो भावा, तुझ्या जागी जर मी असतो ना आणि माझा जर असा हार्टब्रेक झाला असता ना तर आतापर्यंत पिऊन पिऊन टाईट झालोस. बोल देवदास. विश्वा, आज तिचा बर्थडे हेही तू विसरू शकला नाहीयेस. तिला काय विसरणार आहेस? पण आता तुला जानूला विसरावंच लागेल. जानूला विसरू जमणार नाही. या आयुष्यात तरी जमणार नाही. अरे तिच्यासोबत लग्न करून अख्खं आयुष्य घालवण्याची स्वप्न बघितली होती रे मी. माझ्या एका मूर्खपणामुळे माझ्या स्वप्नांची वाट लावली. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.